हा काशिळीच्या जवळचा पिराचा डोंगर. इथं पाऊस लोकेट होतोय. उजव्या हाताला शमन पीर म्हणून डोंगर आहे. ही एक छोटीशी टेकडी आहे. त्याच्या उजव्या हाताला गेल्यावर डोंगर दिसेल. हा शमन पीराचा डोंगर. याच्यावरती एक तुरीचं झाड आहे असं दादांनी सांगितलं होतं. मोठाच्या मोठा वृक्ष आहे तुरीचा त्याच्या टॉपला. आता काही झाडं इथं दृश्य स्वरूपात दिसत आहेत आपल्याला. परंतु हवा स्वच्छ नाहीये, सूर्यप्रकाश पुरेसा नाहीये. आजकाल विज्ञानामुळे अनेक सोयी झालेल्या आहेत. दुरून डोंगर साजरे करण्याची पण ही एक चांगली पद्धत आहे. त्या ठिकाणी गार हवा सुटलेली आहे. मध्येच काही ठिकाणी प्रकाश दिसतोय. कंपनी देवळच आहे. हां, देऊळ आहे ना. स्वर्गीय प्रकाश या बाजूला येतोय. डोंगर रंगात फिरताना अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्वर्गाला झूम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता सज्जनगड लोकेट करूया आपण. या डोंगराच्या बाजूनी सज्जनगड लोकेट होतोय. त्याच्या मागे बोर्णे गाव आहे. त्या बोर्णे गावाचा डोंगर सुद्धा उंचच्या उंच दिसतोय. या डोंगरामध्येच मोरगळ नावाची रामदास स्वामींची एक गळ आहे. सज्जनगडावरचं महाद्वार आता दिसेल. जे सामान्य लोकांच्या डोळ्यांना दिसू शकत नाही ते कॅमेरामनच्या दृष्टीमध्ये येतं. अजूनही 100% झूम केलेलीच नाहीये. सूर्यप्रकाश जर असता तर ही झूम केली असती तर छान दिसलं असतं. आता वाघदरी आपण बघूया सज्जनगडाची. उजव्या हाताला परफेक्ट. या ठिकाणी हा तुटका कडा आहे. इथं आपल्याला कळतोय तो तुटका कडा दिसतोय. हा वाघदरीचा स्पॉट नाहीये. वाघदरी मागच्या बाजूला गेलेली आहे. इथे वाघदरी नाही. हा सज्जनगडची तुटलेली कडा आहे. हे उंच डोंगरावरती असणारं देऊळ आहे. आम्ही इथून झूम करून बघतोय. देवळाच्या बाजूला असणारी झाडं, त्याच्या मागं उंच डोंगर रांग आहेत. आता जसं झूम आउट करू तसं आपल्याला कळेल की किती लांबची गोष्ट आपण बघत होतो ते. आता आपल्या समोर आहे तो म्हणजे मराठ्यांच्या राजधानीचा किल्ला अजिंक्यतारा. या अजिंक्यताऱ्याचं महाद्वार आधुनिक तंत्रामुळे आपल्याला आता स्पष्ट दिसणार आहे थोड्याच वेळात. आधुनिक काळामध्ये इथं वाहनं सुद्धा वरपर्यंत येतात.
आणि आपलं तंत्र जर अचूक असेल तर ते वाहनांचे क्रमांक सुद्धा दिसू शकतात. इथं मोठा वणवा लागलेला दिसतोय. वणवा विजवायला लवकरच फायर ब्रिगेड येणार आहे. आता पाऊस पडायची शक्यता निर्माण झालेली असून इथं जर पाऊस पडला तर वणवा लवकरात लवकर विझेल. ही आपल्या वनसंपदेची होणारी हानी आहे. किल्ले चंदन आणि वंदन याच्या पायथ्याच्या गावामध्ये ही आग लागलेली दिसते. या डोंगरांवर सुद्धा पवनचक्क्या उभारण्याचे प्रयत्न चालू झालेले दिसत आहेत. काही पवनचक्क्या उभ्या राहिलेल्याही आहेत. पवनचक्क्यांची पाती फिरताना दिसत आहेत. अशा पवनचक्क्या इथं प्रत्येक डोंगरावर उभ्या राहिलेल्या दिसतील त्यावेळेला आपलं भारनियमनाचं संकट कमी होईल. आता इथे हवा पावसाळी झाल्याने आम्हाला लवकरच निघावं लागणार आहे. दिनेश, पळिंगो पाऊस तिकडून येतोय तो बघ. अजिंक्यताराच्या मागून येतोय.